नमस्कार मित्रांनो, माझं नाव मोनिका धुळे आहे आणि आपले देश माझा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मग डोक्यात एक विचार आला की सगळे लोक म्हणू लागले ना, आपले इंदुरीकर महाराज जे कीर्तन करतात त्यांनी त्यांच्या मुलीचा एवढा मोठा साखरपुडा केला आणि दुसऱ्याच्या मुलीला तर नाव ठेवता म्हणे ना, लग्नात घागरा घालती हे ते. आणि एवढं मोठं केलं त्यांनी, पण त्यांचं म्हणणं असं होतं की कर्ज काढून करू नका असं होतं. पण त्यांच्याकडे पैसे आहेत तर त्यांनी केलं. पण मला एक प्रश्न पडला की आपल्या देशामध्ये आधी पण खूप असे साधू संत होऊन गेले, जसे गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, हे की नाही. तर त्यांनी तसे कधी पैसे घेऊन कीर्तन वगैरे केलं नाही ना. मग लोकच पागल आहे ना, त्यांना एवढा पैसा देऊन त्यांचं कीर्तन करतात. त्यांचा बिझनेस आहे तो. समाज प्रबोधनाचं काम थोडी ना करता येते. मला असं वाटतं की त्यांचा बिझनेस आहे बाबा तो. मग लोकांची चुकी ना, तिथं ऐकायला जाता वगैरे वगैरे. यांचं काय म्हणणं होतं की त्यांनी एकदम साधेपणाने त्यांच्या मुलीचा साखरपुडा करायला पाहिजे होता आणि मग जे काही पैसे होते ते कुणी गरजू अनाथ अशा लोकांना द्यायला पाहिजे होते का? मला तर नाही वाटत आजकालच्या जमान्यामध्ये कुणी ते तसे साधू संत लोक कुणी राहिलेले. तर इथून पुढं पण जर तुम्हाला वाटत असेल की ते समाज सुधारण्याचं काम करत आहे तर ठीक आहे. कुणाला तसं वाटत असेल तर ते करता पण मदत, असं खूप जण म्हणतात की त्यांनी मदत पण केलेली खूप लोकांना. पण मला तरी वाटतं की त्यांचा ना एक प्रकारे बिझनेस आहे की ते पैसे कमवतात त्या माध्यमातून. मग आता लोकांनी विचार करावं की आपण जावं की नाही जावं, पैसा द्यावा की नाही द्यावा. मग ते असं लोकांचा पैसा इतकं गोळा करून जर स्वतः अशी मजा करत असतील तर बरं का. तर यावर आपलं मत नक्की सांगा. आणि मला असं वाटलं म्हणून मी एक व्हिडिओ बनवला आणि मी तो आता अपलोड करते. धन्यवाद.